नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। तर वेळ न घालवता आपण साहित्य बघूयात काय काय घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे 1.5 वाटी, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने डाळ घेतलेली आहे आणि साहित्य बघूयात काय काय। विलायची पावडर आणि बडीशोप हे मी मिक्स करून घेतलेले आहे, तसंच गूळ आहे आणि तूप आहे। तर बनवूयात आपण पुरणपोळी। स्वच्छ धुतलेली डाळ आपण 1.5 वाटी डाळ ही 2 ग्लास पाण्यामध्ये मी इथे टाकत आहे। 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी। पुरणपोळीला मस्त असा कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकत आहे मी। खूप जास्त हळद नाही टाकायची, नॉर्मलच टाकायची। नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता। आणि थोडंसं तूप टाकत आहे, जेणेकरून आपण जी काही पोळी बनवणार आहोत ती मस्त अशी मऊ आणि लुसलुसीत बनेल। अशा पद्धतीने आता आपण याला झाकण लावून घेऊयात। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची आणि एक 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्या, तेवढ्या वेळामध्ये डाळ शिजून जाते। आता बघूयात आपण डाळ शिजलेली आहे का, एक वेळ चेक करून बघूयात डाळ शिजली आहे का। हो, डाळ मस्त शिजलेली आहे, मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आता आपण ही डाळ व्यवस्थित पाणी आणि डाळ एका साईडला करणार आहोत। अशा पद्धतीने मी डाळ आणि जे काही डाळीपासून पाणी म्हणजेच त्याला येळवणी बोललं जातं, तर ते मी सेपरेट केलेलं आहे। अशा पद्धतीने आता आपण गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची आणि जी काही डाळ आहे ती आपण या कुकरमध्ये टाकून घेत आहोत। तुम्ही जर तुमच्याकडं पातेलं असेल किंवा कढाई असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता। तर आता मी याच्यात गूळ टाकत आहे। डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची, जेणेकरून डाळ करपू शकते, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची। बघू शकता अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स होत आहे। व्यवस्थित मिक्स झालेला आहे डाळीमध्ये गूळ। आता आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि जे काही बडीशोप घेतली आहे, बडीशोपची पावडर ती ॲड केलेली आहे आणि सुंठ पावडर थोडीशी मी ॲड करत आहे याच्यामध्ये। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे मी पुरण पण रेडी केलेलं आहे आणि पीठ पण रेडी करून ठेवलेलं आहे मळून। तर पीठ कसं मळायचं, त्याच्यामध्ये काय टाकायचं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। तर बघू शकता आणि इथे पुरण मी पुरण पात्रामधून काढून घेतलेलं आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। तर अशा पद्धतीने गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मस्त असं पुरण तयार करून ठेवलेलं आहे। आता आपण पुरणपोळी बनवणार आहोत, म्हणजे व्यवस्थित लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, खूप जास्त पीठ नाही घ्यायचं, थोडंसं पीठ बनवून असं गोल गोल करायचं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं पुरण बसल। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी कसा आकार देत आहे त्याला। आता आपण त्याच्यामध्ये पुरण टाकणार आहोत। पुरण आणि गव्हाचं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स म्हणजे त्याला आकार देत चालायचा। बघू शकता मी कसा आकार देत आहे, तुम्ही पण अशाच पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने असं गोल करून घ्यायचं। आता ते पीठ घ्यायचं, जेणेकरून लाटताना ते खाली लागू नये पुलपाटला।
अशा पद्धतीने गोल करायचं, जेणेकरून आपली पुरणपोळी पण मस्त अशी गोल तयार होईल. चला आता आपण लाटूयात. बघू शकता मी कशी लाटत आहे. गोल गोल आकार. मध्ये पुरणपोळी कधीच लाटायची नाही, व्यवस्थित कडेने अगोदर लाटायची, जेणेकरून आणि लास्टला मध्ये पोळी लाटायची, म्हणजे पुरणपोळी मस्त अशी फुगते. बघू शकता मी साईडनीच लाटत आहे आणि लास्टला मग मध्ये थोडंसं असं फिरवायचं, जेणेकरून कुठे असं जाडपणा राहिला नाही पाहिजे. बघू शकता आता मी मध्ये लाटत आहे. पुरणपोळी मस्त अशी लाटून झालेली आहे, गोल आकार पण आलेला आहे. आता ती तव्यावरती मी टाकलेली आहे. पीठ लागलेलं आहे ते व्यवस्थित झटकून घ्यायचं. पलटी केलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी पोळी फुगलेली आहे. आता व्यवस्थित आपण त्याला तूप लावून घेऊयात. तूप किंवा तुम्ही तेल पण लावू शकता, पण मी इथे तूप यूज केलेला आहे. बघू शकता दोन्ही साईडनी पुरणपोळी मस्त फुगलेली आहे. व्यवस्थित ती शेकलेली पण आहे दोन्ही साईडनी पण. बघू शकता तुम्ही बघू शकता पुरणपोळी मस्त बनून तयार झालेल्या आहेत. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. खूप मस्त अशी चमचमीत दिसत पण आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर इथे मी बडीशोपचा वापर केलेला आहे, तर थोडाच केलेला आहे, जास्त नाही केलेला. बडीशोप ही आपल्या पोटासाठी खूप छान आहे, व्यवस्थित पोट साफ राहतं, म्हणून मी थोडीशी याच्यामध्ये बडीशोप टाकलेला आहे. तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असतो तो. विलायची आणि बडीशोपचा वास पण खूप मस्त असतो आणि ते आपल्या पचनक्रियेसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच घरगुती नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि तोपर्यंत धन्यवाद.